कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आणि जसं की कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, आम्ही सोलापूरला जाणार आहे आणि हा आहे लग्नाच्या अगोदरचा दिवस, म्हणजे 6 तारखेला लग्न आहे, तर हा 5 तारखेचा व्हिडिओ आहे। आणि तुम्हाला जो काही 4 तारखेचा व्हिडिओ ना, तर तो अगोदरच मी तुम्हाला सगळ्या टाकलेला आहे। तर मस्तपैकी हा आहे लग्नाच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ, तुम्ही बघू शकता। आणि तर सोडीमध्ये माझी मावशीसुद्धा राहते आणि बहीणसुद्धा आहे, की जे आता बहिणीच्या मुलाचं लग्न आहे आणि तिथूनच मावशींचं घर पण जवळ होतं। मग संध्याकाळच्या वेळी आम्ही तिकडे गेलो होतो आणि सकाळी सकाळी येताना थोडंसं शूट घेऊया म्हटलं। 7 वाजले होते तरीसुद्धा किती ऊन आहे बघा, डोळ्याशी चमचम करत होते। तर आज खूप गडबड होती, शूट घ्यायचं काय असं ठरवलंच नव्हतं। मग येता थोडंसं वातावरण छान वाटलं, मग थोडंसं शूट घेतलेलं आणि येईपर्यंत तिथे सगळ्यांची तयारी चालली आहे। कारण आता 12-1 वाजता निघायचं म्हटलं तर काही जणांचं संकष्टी पण होते आणि काही जणांच्या नव्हत्या सुद्धा आणि भरपूर सगळे एकत्र होते, त्यामुळे सगळ्या बहिणींनी वगैरे इकडे चपातीची तयारी चालू केली होती। स्टार्टिंग ऑफ द ब्लॉग अच्छा डे 2 एंगेजमेंट एंड संगीत एंड हळद। हा सगळं एकत्र आता ते झालं आता। हाय ये देखो हमारी बहना भाई कुछ काम नहीं कर रही है अंदर और इधर इनके साथ वीडियो बना रही है। और ये उसकी छोटी वीडियोग्राफर शूटर जो उसको पूरा सपोर्ट करती है ना। 150 के की पार्टी भी बाकी है अभी तो। 150 के की पार्टी भी बाकी है। बाकी पार्टी करेंगे अभी शाम को करेंगे जो तक। और ये माई कुछ भी नहीं करती है, सिर्फ स्माइल देती है और कुछ नहीं करती है। जो फळांची पॅकिंग वगैरे करत होता ना, तर तो माझा मावस भाऊ असतो, पुण्याला असतो, पहिला मिलिटरीमध्ये होता आणि आता सुद्धा त्याला मुंबईला छान असतो जॉब लागलेला आहे, त्यामुळे तिकडेच असतो। तर त्याला सुद्धा व्हिडिओ बनवायची खूप आवड आहे। तो प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेस म्हणत असतो की आपण असे व्हिडिओ बनवूया, तसे व्हिडिओ बनवूया, पण थोडेफार बनवणं होतं, थोडेफार बनवणं होत नाही, कारण त्याला सुद्धा खूप आहे व्हिडिओची आवड। मावशींकडून येईपर्यंत इथे सगळ्या चपात्या वगैरे झालेल्या बऱ्यापैकी 7:30-8 पर्यंत एवढ्या बुट्टीवर 2 बुट्टी चपात्या असतील तर एवढ्या चपात्या झाल्या होत्या। पोळी स्पेशलिस्ट सुजाता देसाई आज पाहुण्यांच्या कार्यक्रमामध्ये फक्त देखरेखीचं काम करतायत। एरवी स्वतःचे व्हिडिओ मात्र स्वतः करत असतात, पण आज चपात्या कशा करायच्या हे प्रशिक्षण द्यायला आलीत। तर इकडे एक दुसरा भाऊ तोपर्यंत हजर झाला आणि त्याचं ज्वेलर्सचं दुकान आहे, तो सुद्धा काही काही कॉमेडी करतो पहा। मस्त चुलीवरचा स्वयंपाक चालू आहे। हे बघा सुजाता देसाई फक्त मोकळी पार्टी घेऊन बसली। नाही स्कॅम चालू आहे, स्कॅम चालू आहे। त्या खऱ्या चपात्या त्या 2 मावशीने केलेल्या आहेत, ह्या फक्त नावाला बसलीत। जेवण करूनच निघावं लागणार होतं। बऱ्यापैकी संकष्टी सुद्धा होती त्या दिवशी, तर आतमध्ये छायाताईने खिचडी वगैरे सुद्धा केली होती आणि 8 पर्यंत एवढी सगळी कामं आवडली होती, कारण 12-1 वाजता निघायचं होतं। जायचा 3 तास तरी प्रवास होताच, त्यामुळे जेवण वगैरे करून निघायला लागणार होतं। तुम्ही नाव घ्या, तुम्ही केलं ना, तुम्ही नाव घ्यायचं असते, मी का घेऊ? म्हणा डाळी कोकणाचं फणस फणसाचं बरं खायला बरं जलगीगावची वाट धाडीले दाट धाडी मंगल पक्ष नाव मनीषरावांचं घेते सर्व मंडळी समक्ष। अरे वा वा, छान खूप मस्त छान नाव घेतलं। अजून कोण घेते काय माहिती आता? चांदीच्या ताटावर रुमाल टाकतो इडून हा, संभाजीरावांचं नाव घेते वरमाई झाली म्हणून। अरे वा, छान मस्त मी पिटलं। बोल की व्हिडिओ मध्ये बोल ना। देवाच्या पिंडीला बेल घालते वाकून नाही घ्यायचं, दुसरा घ्यायचं तर नाव जुनं झालं, नवीन घ्यायचं, लेटेस्ट नाव नको, मोबाईल मध्ये नाही, असंच घ्यायचं। चला नाव घ्या। उभी होते मळ्यात नजर गेली कळ्यात हजारोंची कंठी शरदरावांच्या काय। अरे वा, छान मस्त हा घ्या। हा अरे वा, छान मस्त। मी जेवते काय जेवायला लागली? पिठलं भाकर हो, छान आहे। अरे वा, मस्त असं खायचं तिखट। बाय कर हाय, मोठ्याने घ्यायची। अरे वा, छान मस्त। तुम्ही येणार आहे? नाव सगळ्यांनी घेतलं छान। पिठलं चपाती चटणी मस्तपैकी आजचा आहे मेनू। चिवडा खाल्लाय। फक्त हात घ्यायचं।
खिचडी. आता इथे जवळजवळ 11-11:30 वाजले असतील आणि माझी आत्याची मुलगी आणि मावस बहीण सुद्धा गारवा घेऊन आला होता. ते पण सोडायचं काम चालू आहे आता. सोडा माम्याने सोडायचे. नाव घेतल्याशिवाय गाठ सुटत नाही. नाव घेतल्याशिवाय गाठ सुटत नसते. नाव घ्यायच्या वेळी सारखं तेच नाव घ्यायचं नुसतं. पहाटेच्या वेळी उमलते कळी. आज उपवास आहे, जेवून गेलं असं लागलंच. मग काय सोडून गेलं असतं दुसरा उपवास असतं. एवढं भाकरी बिकरी लोणचं बिंचं काय काय आणले होय की नाही. आमची पाहुणे यायला लागले, त्याला जेवायला कामाला येते सोलापूरची. आणि मामा एक राहिले आणि मामा एक जेवायची. बरं झालं ना, बघा बरं थांबलं ते. हो बहिणी, ते आवडत होतं ते सचिनला सगळं होय ते ना काय. तरी तर अशा प्रकारे गारवा दिला जातो बघा. आता भरपूर गारवे आले होते, जे काही आदल्या दिवशी होते नंतर भरपूर गारवे आले होते. आज सुद्धा आत्याची मुलगी मावस बहीण सुद्धा इथे गारवा घेऊन आलेल्या आहेत. आणि उपवास असल्यामुळे संकष्टी असल्यामुळे बऱ्यापैकी आणि थोडंफार जेवण पण झालं होतं. मग ते नैवेद्य वगैरे दाखवून कोणाला खायचं असेल तर ठेवा म्हणलं, नाहीतर मग बाजरीच्या भाकरी काही राहतातच. सगळ्यात जास्त लग्न होईपर्यंत गारवे चालू आहे. तर उन्हाळा भरपूर आहे, ऊन जास्त असल्यामुळे इथे सौतीताई येणार. तर पिण्याच्या टाकीमध्ये जसा रसना करून ठेवलेला बघा सर्वांना द्यायला. माझं नाही, आत्यांचं. आत्यांच्या तिथे ना तू. तरी त्या आदल्या दिवशी बुंदी वगैरे सगळी करून ठेवली होती सगळ्यांना जेवायला वाढवण्यासाठी. आणि ज्या काही भाकरी वगैरे होत्या ना, तर आता जायचं होतं म्हटल्यानंतर थोडंसं पसरून वगैरे ठेवूया म्हटलं. मग बाजरीच्या भाकरी थोड्याशा पसरून वगैरे ठेवल्या, झाकून ठेवल्या. कारण कडकडीत असतात, काय होत नाही, त्यामुळे अशा पातळ पण होत्या. म्हटलं थोडंसं पसरून ठेवूया. तर आता निघायचं म्हटलं तरी सुद्धा इथं 1:30 ते 2 वाजत आले होते. आणि त्यावेळेला आम्ही सगळीजण आता सोलापूरसाठी निघालेलो आहे. तर इथं 2-3 क्लोजर गाड्या ठेवलेल्या आणि बाकीच्या 4 व्हीलर वगैरे होत्या. तर सगळीजण मी आता सोलापूरसाठी निघालेलं आहे. कारण आजच्या दिवस मुक्काम आहे आणि उद्या लग्न आहे, त्याच्यामुळं आजच्या दिवशी एंगेजमेंट, संगीत, हळदी वगैरे जे काही कार्यक्रम असतील ना, तर ते आज होणार आहेत. तर खूप छान व्हिडिओ होणार आहे, नक्की जाऊन पहा तुम्ही कसा आहे तो. नवरी डुलती दागिन्याची, नवरी डुलती दागिन्याची, नवरी डुलती दागिन्याची, डुलती दागिन्याची, नवरी डुलती दागिन्याची. राड उतरला आंबा सोडून पिपरी खाली, सोडून पिपरी खाली, आंबा सोडून पिपरी खाली, आंबा सोडून पिपरी खाली, आंबा सोडून पिपरी खाली. वारी वारी वादत गाणी, पाणी तुझा सूर, पाणी तुझा सूर, पाणी तुझा सूर, सोलापूरचं छान म्हणा, सोलापूरचं जरा सोलापूरचं म्हणा ना जरा. सोलापूर सोलापूर काय म्हटलं ना, सोलापूरच्या माळावर. सोलापुराच्या माळावरी, पुराच्या माळावरी, सोलापुराच्या माळावरी. तरी तर माझी आजी होती, मावशी होती, काकू होत्या. बऱ्याच अशा बायका पाठीमागे बसल्या होत्या की ज्यांना ती गाडी येत होती. गाडीत लग्नाला चालले की रिकामं ओरड, म्हणजे शांततेत जायचं नाही म्हणून त्यांचं चाललेलं गाणी वगैरे म्हणायचं. खूप छान गाणी म्हणत होत्या त्या. आम्ही थोडंसं शूट घेतलेलं इथं.
मावळ्याचा चंद नवऱ्याच्या मावळ्याचा चंद नवऱ्याच्या मावळ्याचा चंद नवऱ्याच्या मावळ्याचा एवढा मांडव गातईला एवढा मांडव गातईला एवढा मांडव गातईला एवढा मांडव गातईला तुम्ही जो नवऱ्याच्या आईला एवढा मांडव गातईला एवढा मांडव गातईला एवढा मांडव गातईला एवढा मांडव गातईला एवढ्या जाईच्या फोकायाचा एवढ्या जाईच्या फोकायाचा एवढ्या जाईच्या फोकायाचा एवढ्या जाईच्या फोकायाचा. तर अशी ही लग्नाची गाणी ऐकायला कशी वाटली, भारी वाटली ना एकदम कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथं 2:30 वाजता निघालो होतो आणि 6-6:30 वाजेपर्यंत आम्ही आलेलो आहे. थोडंसं थांबत करत आलेलो त्यामुळे थोडासा वेळ झालेला आहे. केलं त्याला भारी पुरींची मी तोंड दाखव. आई कोणाला दाखवल्या तुम्ही दाखवा. पोरींचीच आहेत. हाय तर इथं एंगेजमेंटसाठी जे काही काही लागणार होतं ना तर छान डेकोरेशन असं करून आलेलं आहे. इथे सगळ्या भाच्या आहेत ना माझ्या, तर त्यांनी छान छान असं डेकोरेशन केलेलं आहे. आणि एंगेजमेंटचं सामान त्याच्यामध्ये सगळं पॅक करून असं घेऊन आले. अक्षरशः ते बॉक्सच्या बॉक्स मांडीवर घेऊन आलेत बघा. किती छान असं डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी. संभाजी गायकवाड. तर इथं खूप छान त्यांनी सुद्धा स्वागत केलेलं आहे. जे काही मुलींनी एंगेजमेंटसाठी सामान पॅक वगैरे करून आलं होतं व्यवस्थित त्याचं छान असं शूट वगैरे घेतलं आहे. खूप छान असं एंट्री झालेली आहे. त्याच्यानंतर केक वगैरे कट केला, एंगेजमेंट झाली. जो काही एंगेजमेंटचा कार्यक्रम होता ना तर तो छान असा पार पडला. आणि जे काही संगीत वगैरे मुलींनी बसवलं होतं आदल्या दिवशी खूप छान प्रॅक्टिस केलं होतं त्यांनी, तर तो संगीताचा कार्यक्रम इथे सुरू झालेला आहे. आणि थोडं शूट घेतलं होतं ना तर ते इथं मी तुमच्याशी शेअर करते. आणि इथं गाणी वगैरे काही लावत नाही, कारण गाणी वगैरे लावलं की कॉपीराईट बसतं, त्याच्यामुळे गाणी लावलेली नाहीत. तर इथे माझा जो काही पुण्याचा मावस भाऊ आहे ना तर त्याच्या मुली आहेत. नंतर स्वरानी सुद्धा छान डान्स केला आहे याच्यामध्ये. श्रावणी आहे, सगळ्या म्हणजे भाच्या आहेत ना माझ्या, तर सगळ्या भाच्यांनी आहेत ना तर छान छान अशी गाणी बसवली होती. नवरा नवरीचं सुद्धा डान्स झालेला आहे. तर एकदम छान संगीताचा असा कार्यक्रम आहे. तुम्ही सुद्धा एन्जॉय करा छानपैकी.
सर्व भाच्यानी वगैरे खूप छान डान्स केला, नवरदेवानी आणि नवरीनी सुद्धा जेवणाला काय काय केला. त्याच्यानंतर संगीताचा कार्यक्रम एंड झाला, कारण सॉन्ग वगैरे असतील ना तर अजून छान वाटलं असतं, पण कॉपीराईट बसतं त्याच्यामुळे इथे सॉन्ग लावलेलं नाही. आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे असं छान होतं. तर जेवणामध्ये सुद्धा भरपूर असे आयटम होते. सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि जे काही सकाळपासूनचे जे काही फोटोशूट वगैरे केलं होतं ना तर तेच फोटो इथं आता आम्ही टाकलेले आहेत. तर इथे लग्नाच्या वेळेस गेल्यानंतर बघा नवरा नवरीचं एकदा का लग्न झालं ते स्टेजवरती बसले, म्हटलं की आपल्याकडे फोटोशूटचं काम चालू असतं, तसंच आम्ही केलेलं आहे. घरातून येतानापासूनचे फोटो होते तर ते सगळ्यांनी कार्यालयात आल्यानंतर सुद्धा भरपूर फोटो काढलेले आहेत, कारण सकाळी येतानापासून आम्ही फोटो वगैरे असे काढले होते छान छान सगळ्यांनी मिळून. त्याच्यानंतर कार्यालयात वगैरे आल्यानंतर पण भरपूर असे फोटो काढले आहेत सगळ्यांसोबत. म्हटलं तेच थोडेसे शेअर करावे. भरपूर सगळे नातेवाईक भरपूर आहे, त्यामुळे प्रत्येकांसोबत असे फोटो काढलेले आहेत छान छान. तर आता हे सगळे व्हिडिओ एकत्र करायचं म्हणलं की खूप मोठमोठे होतात, त्याच्यामुळे काल एक व्हिडिओ शेअर केलेला आहे, आज थोडंसं केलेलं आहे एंगेजमेंट, त्याच्यानंतर संगीत वगैरे केलेलं आहे. फक्त हळदीचा आता व्हिडिओ राहिलेला आहे, तर तो उद्याच्या पार्टमध्ये हळदीचा व्हिडिओ येईल. आणि तर बघा सगळ्यांनी मिळून असे छान छान फोटो काढलेले आहेत. हा माझा भाऊ आहे, भाऊ बहिणी आहेत, त्यांनी सुद्धा छान छान असे फोटो काढलेले आहेत. सगळ्यांनी मिळून फोटो छान काढलेले आहेत आणि सगळ्या नातेवाईकांसोबत फोटो काढलेले आहेत. तर खूप छान असा कार्यक्रम हा आजचा झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. फक्त कार्यालयात जाऊन लग्न करून आलं म्हटले की ते लग्न असल्यासारखं वाटत नाही. 2-3 दिवस असं एन्जॉय केलं की हे लग्न असल्यासारखं वाटतं. तर खूप छान असे कार्यक्रम झालेले आहेत. हळदीचा कार्यक्रमसुद्धा खूप छान होणार आहे. तिथल्या पद्धतीने कसा हळदीचा कार्यक्रम असतो ना तर ते शेअर करते. तर हे होते आजचे कार्यक्रम, कसे वाटले नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट हळदीच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.